नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय। महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प 701 किलोमीटर लांबीचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे पूर्णत्वाच्या जवळ पोहोचलेला आहे। नागपूर आणि मुंबईला जोडणारा हा महामार्ग वेळ आणि पैशाची मोठी बचत करतो। नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटरचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये, तर शिर्डी ते इगतपुरी 80 किलोमीटरचा दुसरा टप्पा मे 2023 मध्ये खुला करण्यात आला आणि लवकरच 701 किलोमीटरचा अंतिम टप्पाही सुरू होणार आहे, ज्यामुळे नागपूर मुंबई प्रवासाचा वेळ 8 तासांनी कमी होईल। या महामार्गाची अभियांत्रिकी वैशिष्ट्य अतिशय उल्लेखनीय आहे। महाराष्ट्रातील सर्वात लांब 7.7 किलोमीटरचा कसारा घाट बोगदा आणि 3 वन्यजीव अभयारण्यामधून जाणारा निसर्गरम्य मार्ग, यामुळे हा महामार्ग पर्यावरणपूरक आहे। 10 प्रमुख आणि 14 अप्रत्यक्ष जिल्ह्यांना जोडणाऱ्या या मार्गामुळे राज्यात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। हा महामार्ग मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि 24 औद्योगिक केंद्राशी थेट जोडला जाणार आहे, ज्यामुळे हा महामार्ग आर्थिक कॉरिडॉर बनतोय। या महामार्गाच्या मार्गावर 18 आधुनिक टाउनशिप विकसित केल्या जात असून त्यात शैक्षणिक, आरोग्य आणि मनोरंजन सुविधा असतील। यामुळे ग्रामीण आणि शहरी असमानता कमी होऊन स्थानिक विकासाला चालना मिळेल। याशिवाय पुणे शिरूर रोड आणि जालना नांदेड मार्ग यासारख्या अतिरिक्त रस्त्यांमुळे राज्यभरातील जोडणी देखील अधिक मजबूत होते आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली वेळ आणि पैसा वाचवणाऱ्या या प्रकल्पाने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नवी दिशा दिली आहे। समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न साकारत असून जनता या कामावर प्रचंड समाधानी आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भरपूर पाठिंबा या विधानसभा निवडणुकीत जनता देईल, महायुतीला देईल, असे एकंदरीत चित्र आहे। तुम्ही कुणाच्या बाजूने आहात? विकास कामं झपाट्याने पार पाडणाऱ्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने की प्रत्येक विकास कामामध्ये रोडा बनणाऱ्या महाविकास आघाडीच्या बाजूने? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।